आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील आई व तिची 19 वर्षीय मुलगी पायी जात असताना पाठीमागून कारमध्ये आलेल्या वैभव अण्णासाहेब पवार व त्याच्या चौघे साथीदारांनी मुलीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले व अपहरण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी विरोध करणाऱ्या आईला त्या तरुणांनी मारहाण देखील केली होती। हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून वावी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या अपहरण नाट्यात नवीनच हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला असून अपहरण करणारा वैभव पवार हा त्या तरुणीचा पती असल्याचे समोर आले आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून पती वैभव पवार हा त्या नवविवाहित पत्नीला सतत मारहाण करीत असल्याने त्या मारहाणीला कंटाळून ती तरुणी आपल्या माहेरी निघून आली होती। माहेरी आलेल्या पत्नीला सिनेस्टाईल आईसमोरच अपहरण करण्यात आले होते। दरम्यान वावी पोलिसांनी अपहरण झालेल्या पीडित तरुणीची सुटका केली असून पती व त्याच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास वावी पोलीस करीत आहेत। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदर।